गरमागरम भाकरी आणि त्याच्यासोबत जर एखादी पालेभाजी असेल ना तर एकच नंबर जेवण. आज मी बनवणार आहे शेपूची भाजी. त्याच्यासाठी शेपू स्वच्छ धुवून घेतला आणि तो बारीक चिरून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथे मी अर्धा तास आधी मुगाची डाळ भिजत टाकलेली होती. लसूण सोलून घ्यायचं आहे, मिरच्या चिरून घ्यायच्या आहेत. लसूण थोडासा सोलून चेचून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये जिरे, लसूण आणि मिरचीची फोडणी करायची आहे. मिरच्या चांगल्या परतवू द्यायच्या आहेत, म्हणजे त्या कच्च्या राहणार नाही. त्याच्यानंतर आपल्या शेपूची भाजी टाकायची आहे, मुगाची डाळ टाकायची आहे, चवीनुसार मीठ टाकून हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ही भाजी छान अशी शिजू द्यायची आहे. मध्ये मध्ये थोड्या वेळाने हलवत राहायचं आहे आणि नंतर थोड्या वेळाने डाळ शिजली का नाही हे चेक करायचं आहे. खूप छान अशी भाजी तयार होते शेपूची. गरम भाकरी आणि भाजी नक्की